गुड मॉर्निंग, मी निलिमा स्वागत करते तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये। कसे आहात तुम्ही? सर्व मजेत आहात ना? तर फ्रेंड्स, 8 दिवसापासून व्हिडिओ येत नव्हते कारण माझी तब्येत खूप खराब होती। 2 दिवसापासून मला जरा बरं वाटतं आहे, पण सर्दीमुळे आवाज बसला होता आणि त्यामुळे मग मी शूट करत नव्हते आणि त्यामुळे ब्लॉग्स येत नव्हते। तर सॉरी, 8 दिवसामध्ये ब्लॉग आले नाही त्यासाठी। आणि आज आहे सॅटरडे आणि सॅटरडे लिलेशांना सुट्टी असते। मग त्यांना मी म्हटलं की मला घरात बसून बसून, कारण 5-6 दिवस तर मी झोपूनच होते, तर ते झोपून आणि घरात बसून बसून मला आला आहे कंटाळा। तर लिलेशांना म्हटलं की चला जाऊया कुठेतरी बाहेर। तर इथं स्कूलला जायची तयारी झाली आमच्या दादाची। तर ब्रेकफास्ट चालू आहे। काय खातोय ब्रेकफास्टमध्ये? मुसली। हा हेल्दी खातो, सर्व मुसली वगैरे खातो। असं छोट्याला नाही आवडत आमच्या। देवपूजा वगैरे करून झाली आहे दादाची आणि आता नाश्ता करतोय। तर जेवणासाठी मी बनवते आहे इथं मुगाची डाळ। मुगाची डाळ बनवायला म्हणजे ऑलमोस्ट होत आली आहे आणि मी रेडी झालेली आहे बाहेर जाण्यासाठी। तर लिलेश त्यांना मी रिक्वेस्ट केली होती की मला बाहेर घेऊन चला। कुठे जातोय आपण? कुछ एक्सप्लोर करते हैं जो अपने दोनों का फेवरेट है। हाँ, आम्हाला दोघांना खूप आवडते ती गोष्ट। जर आमच्याकडे स्पेस जास्त राहिली असती तर आम्ही अजून काहीतरी मोठं केलं असतं त्याच्यामध्ये, पण आमच्याकडे गॅलरी पण छोटी आहे, घर पण छोटं आहे, म्हणून थोडं थोडंच करतो। तर खूप छान आणि बऱ्याच जणांची आवडती गोष्ट असणार आहे ती, अशी गोष्ट आम्ही एक्सप्लोर करायला जाणार आहोत आणि तुम्हालाही दाखवू। पण ह्याचा डिटेल ब्लॉग आहे ना तुम्हाला आमच्या दुसऱ्या चॅनलवर बघायला भेटेल, एक्सप्लोर विथ खानदेशी फॅमिली ह्या चॅनलवरती। मी इथं फक्त छोटे छोटे शॉर्ट्स टाकेल। लिलेशांना सुट्टी तर मस्त निवांत, नाही तर आतापर्यंत तिकडं हेडफोन घालून बसलेले असते, नाही तर ऑफिसमध्ये राहिले असते, है ना? मागच्या आठवड्यामध्ये डबल ड्युटी झाली लिलेशांची। मागच्या आठवड्यामध्ये ते ऑफिसचं काम करून घरातले पण कामं करत होते। झाले? तुम्ही तयार झाले? रेडी? काय काम राहिलंय? फक्त भाजी व्हायची। चलो फिर जाते हैं। मस्त थंड थंड गुलाबी थंडी पडलेली आहे आणि आत्ता वाजलेले आहेत 11। निघूया। ब्लर का बरं झालं आहे? मस्कली, छोटी छोटी मस्कली। तर आम्ही पोहोचलो आहोत एक्झिबिशनच्या इथं आणि बरंच मोठं आहे, खूप मोठं आहे। लिलेश तिथून घेत आहे तिकीट और आम्ही घेतला आहे तिकीट पर पर्सन 100 रुपये आहे। छान छान फुलं आहेत, खूप छान छान वाटतंय ना? किती छान छान फुलं आहेत।
तर फ्रेंड्स एक्झिबिशन बघून आम्ही चाललो आहे आणि आम्हाला एक्झिबिशनवाल्यांकडनं बॅग्स भेटले आहेत हे बघा. आणि ह्या बॅग्स आहेत रिकाम्या. ही बॅग भरलेली. लिलेशने मला काही शॉपिंग करून दिली नाही. मला प्लॅन्स घ्यायचे ते घेऊन नाही दिले. नुसतं सोबत घेऊन येतात, काही शॉपिंग करून देत नाही. खडूस माणूस आहे, खडूस माणूस. चलो झालं आमचं एक्झिबिशन बघून आणि आता आम्ही निघालेलो आहोत घराकडे. जाऊया घरी. छान होतं एक्झिबिशन, खूप मोठं आहे आणि उद्याचं लास्ट डे आहे. 24 तारखेपर्यंतच हे एक्झिबिशन आहे. ॲक्च्युली आम्हाला थोडं लेट माहिती पडलं, बट एक्झिबिशन खरंच खूप छान आहे. ज्यांना गार्डनिंगची आवड आहे, हे ठेवा ना, ज्यांना गार्डनिंगची आवड आहे त्यांच्यासाठी खरंच खूप छान आहे आणि आम्हाला दोघांना तर खूप आवडतं. इतके सुंदर सुंदर फुलं आणि खरंच तिथं आम्हाला वेगवेगळे कलर्स, वेगवेगळे फ्लॉवर्स बघायला भेटले आहे ना, आणि वेगवेगळे प्लांट्स. तो चलो जाते हैं घर पे. तर फ्रेंड्स आम्ही एक्झिबिशन बघून आलो आणि आत्ता आम्ही बसतोय जेवायला. सकाळी निघताना मी थोडाफार नाश्ता केला होता, पण लिलेशांनी काहीच नव्हतं खाल्लं. मी त्यांना रस्त्याने किती वेळा तरी म्हटली की काहीतरी खाऊन घ्या, पण त्यांनी काहीच नाही खाल्लं आणि आत्ता आम्ही बसतोय जेवायला. तर आत्ता चालली मी कार्तिकला क्लासला सोडायला. त्याचा क्लासचा टायमिंग झालं आहे आणि असं स्टोल वगैरे बांधून घेतलं आहे, कारण थंडी पण वाजते आणि केस पण खराब होतात म्हणून. तर आत्ता आम्ही चाललेलो आहोत थोडी शॉपिंग करायला. कसली शॉपिंग करायची आपल्याला? माझी शॉपिंग करणार आहे माझी. मला हे घ्यायचंय, श्रग घ्यायचं आहे, टोपी घ्यायची आणि हँड ग्लोव्स थंडीसाठी. म्हणून माहित नाही त्यांना, कारण त्यांच्या खिशाला लागणार आहे ना म्हणून. तर फ्रेंड्स आलो आहे आम्ही शॉपिंग करून आणि मेन जे मला पाहिजे होतं ते भेटलं नाही. श्रग घ्यायचं होतं पण श्रग भेटलं नाही मला. आता उद्या बघेल मी अजून कुठे भेटते का. ॲक्च्युली माझ्याकडे जॅकेट आहे, पण जॅकेट घालून घरात नाही बसता येत, किंवा बऱ्याच वेळा दुपारच्या वेळेला जेव्हा जायचं असेल त्यावेळेला जॅकेट थोडंसं गरम होतं त्याच्यामध्ये, म्हणून मी श्रग बघते. आणि आम्ही शॉपिंग लिलेशांच्यासाठी हा मस्त ऑरेंज कलरचा टी शर्ट घेतला आहे. फर्स्ट टाईम ऑरेंज कलर ट्राय करणार आहेत ते. तर हा एक टी शर्ट घेतला. ही कॅप घेतली मी माझ्यासाठी. मुलांना गाडीवर सोडायला जेव्हा जाते ना तेव्हा बऱ्याच वेळा मला स्टोल बांधू वाटत नाही, कारण मला ते नाक वगैरे पॅक झालं की थोडंसं गुदमरल्यासारखं होतं, म्हणून मी ही कॅप घेतली. आणि हँड ग्लोव्स घेतलेत. गाडी चालवताना हाताला खूप थंडी वाजते आणि सध्या माझा थोडासा मेडिकल प्रॉब्लेम आहे, माझे हाडं वगैरे दुखतात, तर मला थंडीपासून थोडंसं स्वतःचं रक्षण करायचं आहे, म्हणून मी हँड ग्लोव्स घेतले की जेणेकरून माझ्या बोट जे माझे आकडतात गाडी चालवताना तो इश्यू होऊ नये, म्हणून हे हँड ग्लोव्स घेतलेत. एवढी शॉपिंग केली आम्ही आत्ता. तर फ्रेंड्स लिलेश गेलेत मुलांना क्लासमधून आणायला आणि मी इथं लागलेली आहे स्वयंपाकाला. तर आज जेवणामध्ये लिलेशांनी मागवली आहे बाहेरून चिकनची भाजी. तर त्यांनी चिकनची भाजीचं पार्सल मागवलं आहे. मग मी इथं भात लावला आहे, पोळ्या करते आणि सोबत आम्ही फिश आणली होती 2-3 दिवसापूर्वी. तर कोळंबी आणि फिश फ्राय करणार आहे. सुरमईचे 1-2 पीस आहेत आणि कोळंबी, तर ते फ्राय करणार आहोत. तर आजचा आमचा मेनू असणार आहे चिकनची भाजी, भात, चपाती आणि फिश फ्राय. आणि फ्रेंड्स ही बघा, ही कॅप घेतली मी आत्ता. तुम्हाला दाखवलं की मी शॉपिंग करून आली. तर कशी दिसते ही कॅप मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. चांगली आहे का आणि मला सूट होते का, मी कशी दिसते कॅपमध्ये. तर फ्रेंड्स वाजलेत आता 11:15 आणि आता झाला आहे झोपायचा टाईम. आमचे घरातले सर्व कामं आवरून झालेत. किचनचं सगळं काम झालं आहे, जेवण वगैरे झालं, भांडे वगैरे घासून झालेले आहेत. तर आजचा दिवस आणि आजचा ब्लॉग मी इथं संपवते. हा होता आजचा ब्लॉग, आजचा व्हिडिओ. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की कळवा. आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनल अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या. टेक केअर. बाय. गुड नाईट.